विखे पाटलांबद्दल बोलायचं आहे. कारण एक वाक्य होतं तुमचं, की विखे ज्या पक्षात असतात त्याच पक्षाच्या विरोधात म्हणजे त्याच पक्षात विरोध करतात असा अनुभव आलाय. अर्थात ते जेव्हा ते बाजार समितीचं सुरू होतं तुमचा वाद तेव्हाचं वक्तव्य आहे. पण विखेंबद्दल आता काय वाटतं? ते वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात का आता बदललाय विचार? नाही, नाही. कसं असतं, की एखाद्या व्यक्तीचं, पक्षाचं, नेतृत्वाचं कार्यपद्धती असते, हं, जी रूढ झालेली आहे. हं, ती हं, पूर्वीपार होती हं. आणि त्या प्राप्त परिस्थिती मला जो अनुभव आला, तो मी बोललो. त्याचं उत्तर त्यांनी दिलंही नाही. त्याच्यामुळे जे तुम्ही जसं सांगितलं, की तुम्ही जे आहे खरं ते नाव घेऊन बोलतात. हं. तर मी बोललो. त्याच्यामुळे जे बोललो ते बोललोच. आणि ते हे काही या पक्षातलं नाही, ते मागच्या पक्षातले पण लोकं तेच बोलतात त्यांच्या संदर्भामध्ये. म्हणजे बाहेरून आलेल्यांचे भाजपमध्ये जास्त लाड होतात असं वाटतं का? तुमचा अनुभव काय? मला असं वाटत नाही. हं, त्याचं कारण असं आहे, की आता शेवटी पक्ष सातत्यानं बदलत राहतो. हं, जनरेशन वाढत जातं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण असंच आहे, की राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर स्वतः. हं, याच्या विरोधी काँग्रेसचं आहे. प्रथम स्वतः, नंतर पक्ष आणि नंतर राष्ट्र. आणि त्याच्यामुळं पिढ्यानपिढ्या एकाच घरात राजकारण राहिल्यामुळं आज काँग्रेस संपुष्टाकडे चाललेला आहे. हं, हं. भारतीय जनता पार्टी जो जनतेत आहे, जनतेच्या मनामध्ये आहे, जो सामान्य जनतेचा अजेंडा चालवतो, ज्याची लोकप्रियता आहे, ज्या लोकांच्या मनात आदर आहे, अशा नेतृत्वाला पुढे करते. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा राज्यात आणि देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. आणि म्हणूनसाठी शेवटी अ, एखादा कार्यकर्ता खूप चांगलं संघटन करू शकतो, पण हं, निवडून येऊ शकत नाही. हं, हं. अशा वेळेस भारतीय जनता पार्टीला तिथं दुसरं ऑप्शन नसतं. त्यामुळे शेवटी निवडून किती आले आणि सत्तेसाठी किती लोकांची गरज आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक पक्ष असे करतात. नाही पण मग त्यामुळे पक्षप्रवेश होतो. विखे तुमच्यासाठी ऑप्शन आहेत नगरमध्ये. ऑप्शन नाही. आता आमचं जर बघितलं जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच इकडून तिकडं, तिकडून इकडे येत जात राहतात लोकं. आता भारतीय जनता पार्टी शेवटी एक विचारधारेने पक्ष चालतो हं, हं. आणि त्या विचारधारेशी कुठलीही कॉम्प्रोमाइज न करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि शेवटी मग सत्तेच्या राजकारणात, समीकरणात कोणाची एखाद्याची आवश्यकता जर असेल, तर त्यांना पक्षात घेतो. पण त्याला पक्षाच्या विचारधारेप्रमाणे चालावं लागतं, राहावं लागतं. त्या प्रथा, परंपरा आणि विचार हा ठेवावाच लागतो, बाळगावाच लागतो. एक बातमी अशी होती म्हणजे एक घटना अशी घडली, की तुमच्या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावरती बोलावलं होतं आणि तुमची चर्चा झाली. लोकसभेच्या पूर्वी. राइट लोकसभेच्या पूर्वी. आता आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगा आतमध्ये काय झालं? आतमध्ये काहीच झालं नाही. मी 2 वेळेस माझं नाव चर्चेत होतं लोकसभेला हां, आणि तिसऱ्या वेळेस मी अनाउन्समेंट केली होती, की मला लोकसभा लढवायची आहे. बरं. आणि मला लोकसभा लढवायची असं म्हटल्याच्या बरोबर माझं आणि सुजय विखेंचं दोघांचं नाव चर्चेत गेलं. हं, पार्लमेंटरी बोर्डात झालं, केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डात झालं. आणि शेवटी मी इच्छा व्यक्त केली. मी पक्षाचा जुना होतो, पालकमंत्री होतो, 2 वेळेस आमदार होतो, विधान परिषदेचा सदस्य होतो. पक्षाचा देखील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्याचा सरचिटणीस मोठ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली. पण निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाचं कामच आहे, की एकत्र बसून त्याच्यामध्ये समेट घडवून आणला पाहिजे. मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आणि टोकाचा पक्षांतर्गत विरोध नसला पाहिजे. शेवटी फडणवीस साहेब हे राज्याचे नेते आहेत.